एक लक्षात ठेव जानकी, तुझ्यामुळे जर आत्याबाईला काही त्रास झाला ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही. हॅलो, युगंधरा सरतापे बोलतीये. एक मिनिट, फोन कट करू नकोस. आपण जर का एकदा भेटून बोललो तर आपल्या दोघांची घरं वाचते. तू कितीही गोड बोललीस तरी तुला माफी नाही. हे बघ नरसे, आपण आपल्या वादात आपल्या मुलांचा संसार धोक्यात आणतोय असं समज. तेच हवंय मला. वा आर्यन बाबा, तू जी काही चीज आहेस ती त्याला दाखवू नकोस, त्याच्या पोरीला दाखव. जे काय हाल करायचे आहेत ना ते त्याच्या पोरीचे करा. पण आत्याबाई जर गचकले असते ना तर लई मज्जा आली असती. हो, तुम्ही सतत त्यांच्या जाण्याची वाट का पाहताय? कारण तिनं माझ्या आईच्या जाण्याची सतत वाट पाहिली. या घरामध्ये मी लहान असताना माझी आई चुरून चुरून मेली. कळलं काय? येतो. खरं तर जे तुम्ही बोललात ना तीच माझी पण इच्छा आहे. पण करणार काय? या घरात आत्याबाईंचं असणं आता माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतलाय, राधिका नावाचा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही वामन दादांना विचारा. त्याला काय विचारायचंय? तोही तुझ्या बरोबर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. मग काय करायचं? आणखी एक व्यक्ती आहे, तिच्याशी बोलणं झालं की बराचसा खुलासा होईल. कोण? अमृता. कदाचित याआधी मी इतका अधिकारवाणीने बोललो नसतो, पण मी आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, कानांनी ऐकलंय. हे जे आत्महत्येचं करतोय हे सगळं नाटक आहे. हा मुलगा तो जना शिंदे दोघे मिळून तुला बर्बाद करण्यासाठी हा कट रस्ता आहे. म्हणत असशील त्यात एका पैशाचं एक तथ्य असलं ना वामन, तर हा खेळ त्या आर्यनला खूप महागात पडेल. आत्ताजी मला भेटायचंय ग तुला. अगं मग ये ना, तुला पुणे अडवलंय. आणि आर्यनला पण घेऊन ये. तू या घरातच राहत होतीस ना, मग एवढा तमाशा झाला घरात तर तुला मी मला कळवावं असं वाटलं. ही बाहेरची पडते. तू कुठली बाहेरची ग? उलट आमच्यापेक्षाही जास्त अधिकार आहे तुझा या घरावर. आणि प्लीज, अगं तुम्ही दोघी जणी बहिणी ना. की जेव्हा आली तेव्हा माझी बहीण होती, पण आता जवळ जवळ या घराची मालकीणच. काय बोलतेस तू आईल्या? बरोबर बोलते. विचारा ना हिला. आपल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या आता हिच्याकडे आहेत. तो खूप विचार करून बुद्धीने खेळतोय. त्याला उत्तरही बुद्धीने विचार करूनच द्यायला हवं. म्हणजे माझ्याकडे एक प्लॅन आहे, आणि तो जर यशस्वी झाला तर आर्यन किती नीच माणूस आहे हे सिद्ध करायला आपल्याला फारसं काही मग करावं लागणार नाही. पण आपण हे सिद्ध करणार कसं? कारण जोवर आर्यन स्वतःच्या तोंडानं कबूल करत नाही तोवर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. माझ्या प्लॅन प्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्यनशी बोलेन आणि त्याच्याशी असं बोलेन की त्यांनी केलेली आतापर्यंतची सगळी पापं तो स्वतःच्या तोंडाने कबूल करेल. आणि तेव्हा गुपचूप माझ्या सेलमध्ये ते सगळं रेकॉर्ड करून घेईन. हे सगळं एवढं सोपं आहे? सोपं नाहीये, पण जर प्लॅन यशस्वी झाला तर पुढच्या अनेक गोष्टी मात्र नक्की सोप्या होतील.